हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज मी बनवत आहे खव्याचे गुलाबजामुन एकदम परफेक्ट मेजरमेंटने. तर चला बनवूया. 370 ग्राम मी खवा घेतला आहे. अगर तुम्ही 400 ग्राम घेत असेल तर 80 ग्राम तुम्हाला पनीर किंवा चणा हे दोघांमधून एक घ्यायचा आहे. पनीर घेणार असेल तर त्याला किसून घ्या आणि चणा घेत असेल तर त्याला स्मूथली करून घ्या. घरीच दूध फाडून बनवत असेल तर त्याला एकदम स्मूथली पाणी काढलेलं चणा घ्यायचा आहे. आणि चणा आणि मावा एकत्र एकदम छान स्मूथली मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या मळून एकदम छान मळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची गुठल्या आणि एक जीव होईपर्यंत दोघांना एकदम छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम स्मूथली मळायचं आहे. त्याचं एकदम पेस्ट असं व्हायला पाहिजे. जे जसं मी व्हिडिओमध्ये बघता आहे त्याचप्रमाणे तुम्ही मळायचं आहे. आणि मग नंतर मेजरमेंटनी 1/4 बेकिंग पावडर घ्यायचा आहे. आणि मैदा आपल्याला घ्यायचा आहे 1/3, म्हणजे कपच्या मेजरमेंटनी 5 ते 6 चम्मच घ्यायचे आहे मैदा. आणि थोडं करून आपल्याला तो मैदा एक जीव करायचा आहे. जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. एकदम स्मूथली मळायचं आहे. जसं आटा आपण डो लावतो त्याचप्रमाणे हळूहळू सगळं थोडं करून आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे. त्याचे कुठले गुठल्या या काय असं लम्स नाही राहायला पाहिजे. एकदम स्मूथली पेस्ट व्हायला पाहिजे जो व्हिडिओमध्ये बघल्याप्रमाणे. आणि एकदम स्मूथ झाल्याच्या नंतर मग याला 10 मिनटं आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. चला तर आपण तिकडे चासणी बनवून घेऊया. 2 कप साखर घेतली आहे आणि 2 कपच मी पाणी घेत आहे. आपल्याला चाशणी एक तारीची नाही करायची आहे, फक्त आपल्याला चिपचिपी चाशणी बनवायची आहे. ट्रान्सपरंट सारखी आपल्याला चाशणी बनवायची आहे. दोन विलायची मी टाकत आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्याकडे केसर असेल अवेलेबल तर तुम्ही यामध्ये केसर पण टाकू शकता. मी याच्यामध्ये 2 विलायची टाकत आहे. पाणीला चांगली उकळी येईल आणि साखर चांगली विरघळली तर आपलं चांगलं चाशणी तयार होते. बोटाला असं लावून बघायचं, बघा ट्रान्सपरंट येते आणि थोडी चिपचिपी वाटते की जे करून आपली चाशणी रेडी आहे. गॅस बंद करून ठेवायचा आणि थोडं त्याला कोमट होऊन द्यायचं. आणि आता आपण जे आपलं रेस्ट झालेलं पीठ त्याला पुन्हा काढून मळून घ्यायचं आणि छोटे बॉल करून गुलाबजामचे बॉल करायचे आहे. गोल बॉल करायचे. तुम्हाला जसे हवे ज्या अकॉर्डिंग छोटे मोठे तुमच्या पसंतीने करायचे आहे. हे माझे रेडी झालेले आहे. क्रॅक ना जाता अगर तुमच्या क्रॅक होत असेल तर पुन्हा मळून छान स्मूथली मळायचं आहे. या मग खूप चिपचिपी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड करायचा आहे. हे थोडं करून आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी हे तेलात नाही, मी हे तुपात तळत आहे. आपलं घरचं तूप आहे माझ्याकडे, मी त्या तुपात तळते आहे. हळूहळू चमच्याच्या साहाय्याने आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि एक प्लेटमध्ये ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. असं करून मी सगळेच गुलाबजाम तळून घेत आहे आणि एका ताटामध्ये काढून घेत आहे. आणि सगळे झाल्याच्या नंतर मी कोमट चाशणीमध्ये सगळे ॲड करत आहे. हे बघा माझे गुलाबजाम रेडी आहे. खूप टेस्टी झाले आणि स्मूथली झाले. तुम्हाला मी एक दाखवते आहे. हे बघा किती छान